करायचे शेवग्याच्या शेंगा. चला असं बी ठेवू. तर अशा पद्धतीने मस्त आपण शेंगा निवडून घेणार आहे. आता आपण मस्त भाजीमध्ये तेल कढईमध्ये तेल टाकून घेतलं, नंतर जिरं टाकून घेतलं, शेंगा धुवून टाकून घेतलेले आहेत आणि हळद टाकली, मग नंतर पाणी टाकलं आणि आता आपण टाकणार आहोत नमक आणि मस्त नमक टाकून आता ते झाकण ठेवून 10 मिनटं त्यांना वाफवू. शेंगा जाड होत्या म्हणून 10 मिनटं करून घेते, बारीक राहिल्या तर 5 मिनटं करायचं. तर बघा आपण साहित्य घेतलेले भाजीसाठी. हे लसूण, 1 चमचा डाळीचं पीठ, बेसन पीठ, 1 चमचा चटणी, नंतर थोडं खोबरं, दाण्याचं कूट आणि नमक. पहिलं टाकलेलं आहे म्हणून थोडं कमी. चला तर मी आता शेंगदाणे सॉरी मी लसूण कुटून घेते. लसूण कुटून घेते. तर चला माझ्या कुडईचा त्याचा व्हिडिओ खूप सगळ्यांनी म्हणजे पाहिला. बरेच जण पाहता, तर बऱ्याच जणांनी छान छान कमेंट केल्या. तर सगळ्यांचं म्हणजे खूप आभारी आहे मी. तर खूप छान अशा कमेंट करून देता आणि बराच म्हणजे व्ह्यूज पण बरेच भेटले त्याला. तर सगळ्यांचं म्हणजे खूप छान आभार. तर चला आपल्या शेंगा मस्त झाल्या, आपण चेक करून घेऊ. तर बघा मस्त झालेले आहे, काढून घेते मी. तर आपली कढई गरम झालेली, आता तेल टाकून घेऊ भाजीसाठी. तुमचा चष्मा तिथं बघा ना टेबलवर. तर चला मी आता मस्त लसूण टाकून घेते. आपण जिरं टाकूनच घेतलेलं आहे याच्यामध्ये. तर बघा लसूण झालाय, की लगेच आपली चटणी टाकून घ्यायची. चटणी झाली की आपलं डाळीचं पीठ आहे ना, हे टाकून घ्यायचं आहे. तेला चांगलं होऊ द्यायचं ते, मग आपल्या भाजीला मस्त तरी पण येते आणि ते कच्चं आहे ना पीठ, तर खूप छान असं होऊन जातं. त्याला चांगलं होऊ द्यायचं. नंतर थोडं पाणी टाकायचं आणि मस्त तरी येईपर्यंत बेसन पीठ टाकल्यानंतर मस्त घट्टपणा पण येतो आणि खूप छान टेस्ट पण येते. आणि जास्त दाण्याचं कूट टाकल्यानंतर गोड गोड भाजीसारखे लागते, तशी लागत नाही. खूप छान अशी चव येते भाजीला, त्यासाठी असे करून घेते मी. तर आता बघा मस्त तेल सुटलेलं आहे त्याला. परत थोडंसं अजून टाकून द्यायचं. वेळेस थोडं थोडं पाणी टाकून मी मस्त तेल सुटेपर्यंत करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आणि मस्त ते आपलं डाळीचं पीठ आहे ना, चांगलं होईपर्यंत असं करून घ्यायचं. तर बघा मस्त थोडं थोडं पाणी टाकायचं, चमचा. मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला. नंतर हे आपलं राहिलेलं खोबऱ्याचं टाकून द्यायचं. त्याला पण मस्त टाकून थोडं अजून पाणी टाकून घ्यायचं. मी भाजीचं पाणी ना तेच टाकून घेते. तर असं मस्त भाजीला कलर येतो. आणि आपला कुडईंचा त्याचा व्हिडिओ खूप चांगलेला आहे, खूप व्ह्यूज भेटले. माझ्या त्यांनी खूप छान कमेंट केलेले आहे आणि त्यांना म्हणजे आपले व्हिडिओ चांगले आवडले. माझे वाळवणाचे सगळेही पदार्थांना खूप छान व्ह्यूज आलेले आहेत. तर म्हणजे मी सगळ्यांचे आभारी आहे. तर खूप छान त्यांनी कमेंट वगैरे केलं आहे आणि लाईक केलं. तर आपले व्हिडिओ बरेच चालत आहे आता. आपल्या ताई, माझ्या मैत्रिणींना खूप छान अशाच कमेंट करत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा. तर चला बघा भाजीला किती छान तरी आलेली. अशा पद्धतीने केली ना तर कलर पण खूप छान येतो भाजीला. तर बघा मस्त कलर पण आलेला आहे. आणि आता हे आपलं शेंगा आहेत ना, हे टाकून द्यायचे आहे. मस्त अशा हलवून घ्यायची आहे आणि भाजीला सुगंध पण खूप छान येतोय.
म्हणजे असा मस्त वास येतोय भाजीचा. तर लसूणचा त्याचा खूप छान असा बघा राहिलेलं आहे. थोडं नमक टाकून देते. पहिलं टाकलेलं होतं 1 चमचा, त्याच्यामुळे थोडं छोटा 1 चमचा टाकून घेते. तुमच्या चवीनुसार टाका आणि मस्त तिला असं झाकून ठेवायचं आहे. नंतर दाण्याचं कूट टाकायचं आहे. चांगली उकळी काढून घ्यायची. आलेलं आहे आता दाण्याचं कूट आहे ना आपला, हा टाकून घेणार आहे. मस्त असं घट्टपणा येण्यासाठी. आता बघा तरी आली की मग टाकायचं त्याला, म्हणजे आपल्या भाजीला छान कलर येतो. अर्धं झाकण ठेवून द्यायचं आहे असं. तर आता मस्त कोथिंबीर टाकून घेणार आहे. आता गॅस बंद करून घेऊ. किती छान झालेली आहे. घट्टपणा पण आला तिला बघा मस्त, तरी पण आलेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी. तर बघा आपली भाजी केवढी भारी झालेली आहे. तर मस्त झाली आपली भाजी. लाल जर तरी पण आलेली तिला. तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने जर करून घेतले ना खूप छान लागते. आम्हाला तर सगळ्यांना खूप आवडते. अशी भाजी केल्यानंतर तुम्ही बोटं चाटून खाशाने एवढी भारी होते. अशा पद्धतीने करून बघा कशी झाली ते कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बघा आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे आणि खूप छान झालेली आहे. मस्त कलर पण आला तिला लाल आणि खूप छान खायला पण भारी लागते. अशा पद्धतीने करून बघा कशी वाटते माझी बनवलेली भाजी अशा पद्धतीने केलेली. ते कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.